मित्रांनो, मी पंढरपुरातून सुनील शिवशरण बोलत आहे. जेणेकरून मला अशी मागणी आहे की बैठी घर पाहिजे, अपार्टमेंटमध्ये नको आहे, बैठी घर पाहिजे, बंगलो किंवा रो हाऊस पाहिजे, असं माझ्या बरेच मागणी आहे. तर आता पंढरपूरमध्ये लक्ष्मी टाकळी हातीमध्ये म्हणजे रेल्वे स्टेशनपासून अगदी 1-2 किलोमीटर अंतरावरती आता माझ्याकडे रो हाऊस, जे मागच्या वेळेस मी दाखवलं होतं ते रो हाऊस माझ्याकडे आता विक्रीस आलेले 5 रूमचं रो हाऊस आहे. अगदी हायफाय आणि चांगल्या सोसायटीत आहे, बैठी घर आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो यामागे. तर मित्रांनो, ते हे रो हाऊस आहे, हे बघा अशा पद्धतीत आहे. आणि एकंदरीत ही सोसायटी बघा, अगदी हायफाय आणि चांगली सोसायटी आहे. हे बघा, रस्ता वगैरे खूप मोठा आहे, अगदी अशी सोसायटी आहे ही. हे बघा. तर मी आता तुम्हाला आतमध्ये घेऊन चलतो. अगदी छानसं गार्डन वगैरे आहे. हे बघा, हे अशा पद्धती आहे. आपण हे ऑल कंपाऊंड आहे. ऑल कंपाऊंडच्या आतमध्ये आपण गेलो, असं खूप छान गार्डन वगैरे केलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे. तर मी तुम्हाला आता आत घेऊन चलतो, चला. तर हे अशा पद्धतीने हॉल आहे. हे बघा, दुमजली रो हाऊस आहे. हे अशा पद्धतीने हॉल वगैरे आहे, खूप छान डेकोरेट आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. अगदी अंगण वगैरे, पार्किंग सगळी सोय आहे. हॉलमधून हे वरती 2 बेडरूम आहे, तिकडं जातो. पहिल्यांदा तुम्हाला किचन दाखवतो. किचन खूप मोठं आहे, छान आहे अगदी. हे बघा, असं किचन आहे. हे देवघर आहे. किचन अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं आहे सगळं संपूर्ण. हे बघा, त्याच पद्धतीने इकडे संडास बाथरूम पण आहे. हे असं पोर्च आहे इकडे. हे संडास बाथरूम आहे, छानपैकी बांधलेलं आहे. हे बघा, इकडून एक एंट्री आहे. हे टीप ठेवलेले आहे, पण एंट्री आहे इकडून. हे अशा पद्धतीने आहे किचन. दाखवलंच तुम्हाला, अजून एक वेळेस दाखवतो. असं माळा वगैरे आहे भांडे वगैरे ठेवण्यासाठी. हे बघा, विंडोज वगैरे आहे. तर आता मी तुम्हाला वर घेऊन चलतो, चला. वरती आलो आहोत. हे बघा, इथे 2 बेडरूम आहेत. पहिलं बेडरूम हे आहे, अगदी हवेशीर छानपैकी आहे. हे बेडरूम आहे. हे बघा, अशा पद्धतीने बेडरूम आहे. संपूर्ण बेडरूम अशा पद्धतीने आहे. अशा पद्धतीने हे बघा, गॅलरीत येतोय आपण. हे गॅलरी आहे. हे अशी गॅलरी आहे. तर आता गॅलरीतून आपण पुन्हा बेडरूमकडे चाललो. बेडरूमच्या बाहेर पडलो. इकडे एक बेडरूम आहे, दाखवतो तुम्हाला. आणि हे टॉयलेट आहे, कमोड आहे. खाली दाखवलेलं आहे ते आपलं इंडियन आहे. हे कमोड आहे अशा पद्धतीने. आणि त्याच पद्धतीने हे एक बेडरूम आहे. हे बघा, आणि बेडरूमला ही माळा वगैरे दिलेला आहे. हे विंडोज आहे, सूर्यप्रकाश आणि व्हेंटिलेशन भरपूर आहे. हे असं ह्या पद्धतीने आहे. अजून एक एक्स्ट्रा रूम बांधलेली आहे, म्हणजे तुम्हाला मी हॉल, किचन, त्यानंतर 2 बेडरूम दाखवलेत. एक सहज अशीच रूम बांधलेले आहे, ते दाखवतो, चला. आपण टॅरेसवर आलो आहोत. असंच एक वरती पत्रा आहे, पण असे रूम बांधलेले खूप मोठे आहे. रॉ मटेरियल ठेवायला किंवा पाहुणे वगैरे आले तर. अशा पद्धतीने 5 खोल्या आहेत. आणि हे टॅरेस आहे, हे बघून घ्या. हे संपूर्ण टॅरेस आहे.
आणि हा एरिया आहे संपूर्ण. हे बघा असा एरिया आहे. सोलर वगैरे आहे. हे बघा अगदी काही काम नाही, डायरेक्ट राहण्यासाठी तुम्ही येऊ शकता. चांगलं घर आहे. तुम्हाला किंमत इतर माहिती देतो चला. तर मित्रांनो आता अजून एक वेळेस सांगतो, पंढरपूरमधील टाकळी, लक्ष्मी टाकळी येथील वृंदावन गृहनिर्माण प्रकल्प ह्या ठिकाणी हे रो हाऊस आहे. अगदी पॉश एरिया आहे. अगदी सर्व इथे शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. अगदी सुसंस्कृत लोक आहेत. मात्र इथं एक रो हाऊस आपल्याकडे 5 खोल्याचं रो हाऊस ते विक्रीस आलेलं आहे. हे तुम्हाला मी सर्व दाखवलेलंच आहे. तर ह्या ठिकाणी नंतर मिळणं मुश्किल आहे. हे कुणाला माहीत नाही. तर हे घ्यायचं असेल तर ही आम्ही प्राईस कोट केलेली आहे. 40 लाख रुपये प्राईस कोट केलेले आहे. त्यानंतर निगोशिएबल थोडंफार, जास्त नाही, मात्र थोडंफार निगोशिएबल आहे. कमी बैठकीला बसल्यानंतर थोडंफार कमी होणार आहे. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात. कुणाला प्रॉपर्टी घ्यायची आहे तर कुणाला द्यायची आहे. माझ्याकडे प्रॉपर्टी घेणारे देणारे दोन्ही आहेत. ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा द्यायची आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.